नमस्कार. या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे की ऑनलाईन अभ्यास हा चांगल्या प्रकारे आहे की ऑफलाईन या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे. आपण जर या ठिकाणी कुठलातरी जॉब करत आहेत किंवा आपण गृहिणी आहे किंवा आपण शिक्षण घेत असाल, तर अशा वेळेस आपल्याला ऑफलाईन शिक्षण घेणं हे खरंच गैरसोयीचं ठरतं. कारण की बऱ्याचशा महिलांचं लग्न झालेलं असते, त्यांना मुलं-बाळं असतात, तुमचा जॉब असतो, कॉलेजचा टाईम फिक्स असतो. त्यामुळे ऑफलाईन क्लासेसला आपण वेळेवर पोहोचू शकत नाही. तसंच बऱ्याच वेळेस ऑफलाईन क्लास जो आहे तो खर्चिक पडतो. कारण की एखादा व्यक्ती जर शहरापासून 15-20 किलोमीटर दूर राहत असेल, तर त्याचं जी ट्रॅव्हलिंगची कॉस्ट आहे, त्याचा जो वेळ आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी खर्चिक असतो. त्या ट्रॅव्हलिंगच्या कॉस्टमध्ये ऑनलाईन परीक्षेची साधारणतः त्या ठिकाणी बॅचेसची फीस असते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन लेक्चर करू शकता. ऑनलाईन लेक्चरचा फायदा असा आहे, की तुम्ही लेक्चर हे तुमच्या टाईमनुसार बघू शकता. तुमचा जॉब जर सकाळी 10 ते 8 असेल, तर तुम्ही रात्री 10ला, 12ला, 1ला, 2ला किती वाजता तुम्ही लेक्चर बघू शकता. विशेषतः ऑफलाईन क्लास जो असतो, तो टाईम टू टाईम तुम्हाला त्याच वेळेस बघावा लागतो. परत तुम्हाला तो पाहता येत नाही. इथं असं आहे, की एखादा विषय जर तुम्हाला समजला नाही, तर तो विषय तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा पाहून तुमचे डाउट्स हे क्लिअर करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी पैशावाला नसतो. बऱ्याच जणांकडे पैशाची अडचण असते. कारण की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्मचीच फी एवढी झालेली आहे, की ऑफलाईनचे क्लासेस लावणं त्यांना शक्य नसते आणि याची जी फी असते ऑनलाईन क्लासची वाजवी फी असते. त्यामुळे तुम्ही तेथे करू शकता. तसंच बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे मोबाईल 2-2 नसतात. हसबंडकडे चांगला मोबाईल असतो किंवा वडिलांकडे, मुलींकडे नसतो. त्यामुळे ते घरी आल्यानंतर तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ते क्लास परत पाहू शकता. म्हणून या ठिकाणी ऑनलाईन क्लास हा एकदम बेस्ट आणि जबरदस्त तसंच कमी खर्चिकमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं तुमचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य देतो. तसंच मुलींसाठी, महिलांसाठी बाहेर जाणं आपल्याला माहिती आहे, की बऱ्याच ठिकाणी परमिशन नसते, बऱ्याच ठिकाणी साधनांची कमतरता असते. त्यामुळे आमचे सुद्धा सरळ सेवेच्या सर्व परीक्षेच्या बॅचेस आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, अंगणवाडी सेविका असेल, टी-ई-टी, टेट, सी-टेट आणि आरोग्य विभाग भरती अशा सगळ्या बॅचेस चालू असतात. या सगळ्या बॅचेसची एकदा तुम्ही चौकशी करा. पात्रता वगैरे तुम्हाला सर्व या नंबरवर तुम्हाला सांगितलं जाईल. बिनफिकीर तुम्ही WhatsAppला मेसेज करा, की "सर मला अंगणवाडीची माहिती पाहिजे." नंबर आहे 9665 48 40 48. जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती इथे मोफत दिल्या जाणार आहे. तुम्ही बॅचेस लावा किंवा नका लावू. परंतु तुमचं जे अधिकारी किंवा एक सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे, ते तुम्ही थांबवू नका. ते तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे. थँक तुमचे तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत, तर तो विषय तुम्ही कमेंटमध्ये टाका. आम्ही त्या विषयावर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. थँक